इंधन टंचाईची बातमी आहे। हिंगोलीतून इंधन टंचाईमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आता एकवटलाय। शेतकऱ्यांनी हिंगोली रिसोड राज्य महामार्ग रोखून धरल्याचं आपण पाहतोय। इथली ही दृश्य आहेत। तासापासून शेतकऱ्यांनी वाहतूक रोखून धरली आहे। बँकेत नाणी टंचाई, कृषी केंद्रात खत टंचाई आणि पेट्रोल पंपावर इंधन टंचाई। शेतकऱ्यांना करावं तरी काय असा उद्विग्न सवाल शेतकरी विचारतात। शेतकरी आता सरकार विरोधात चांगलाच भडकल्याचं दिसतंय। गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। हिंगोलीचं जे प्रशासन आहे ते अजूनही इंधनाच्या संदर्भामध्ये दक्ष नाहीये। बोरविलिंगमध्ये 1000 लिटर डिझेल टाकलं पण शेतकऱ्याला मिळत नाहीये। या ठिकाणी खरं पाहिलं तर सरकार लाजिरवाणी गोष्ट आहे। या ठिकाणी नालायक सरकार म्हणून तुम्ही का माहिती का, हे या सरकारचे या मंत्र्यांचे हे रखेल अधिकारी झालेले कायला पाहिलं असला। शेतकरी जर त्याला दिवसा डिझेल मिळाला असतं रात्री यूज पडून मेला नसता। आज 3.5 घंट्याला महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या होते। आज एकाही पंपावर तुम्ही प्रश्न केला, एकाही पंपावर कोणता टिप्परवाला उभा नाही, कोणता बोरिंगवाला उभा नाही, कोणता कॉन्ट्रॅक्टर उभा नाही, फक्त शेतकरी आणि शेतकऱ्याचं ट्रॅक्टरच उभं आहे। वावरातले कामं करायचे कशानं? डिझेल भेटत नाही। 3 दिवस तिथं उपाशी राहायचं काम पडलं पण नंबर लागेना। काल भानकड्यातल्या एका शेतकऱ्यावरती वीज कोसळली। दिवसा त्याला तेल मिळालं नाही, रात्री मशागत करू लागला, घरी येताना वीज कोसळली, तो मेला तो शेवटी जीव गेला त्याचा, पण त्याचा नंबर नाही लागला।